जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. हा. तुकारामांच्यातला उपदेशक. तुकारामांच्या व्यक्तिमत्वाला खूप पैलू आहेत. एक संसारी माणूस हे तर पहिला आहेच. संसारामध्ये न आलेली विरक्ती म्हणजे अशी टोकाची विरक्ती, म्हणजे भंडाऱ्यात जाऊन ते एकटे बसायचे, ते काय उगीच रुसून बसत नव्हते. संसारात समूळ प्रपंच वीट आला अशी त्यांची ओळ आहे, तुकारामांची स्वतःची. म्हणजे त्यात त्यात रुसणं नाही आहे बरं का. वीट येणे आणि रुसणे यामध्ये फरक आहे. रुसण्यामध्ये अनुराग आहे ना, रुसण्यामध्ये अपेक्षा आहे, परत जोडलं जाणंच आहे, तात्पुरतं नाराज होणं आहे फक्त, ते म्हणजे ते लाडिकच आहे. पण वीट येण्यामध्ये विरक्तीच्याही पलीकडची एक अशी भावना आहे. म्हणजे तसं समूळ प्रपंच वीट आला असं तुकारामांनी एका त्यांच्या आत्मचरित्रात्मक अभंगामध्ये म्हटलंय. तर संसार करणारा माणूस, संसारात यशस्वी झालेला माणूस, संसारापासून विरक्ती आलेला, भंडाऱ्याच्या डोंगरात जाऊन बसलेला माणूस, विठ्ठलाची अपेक्षा करणारा माणूस, विठ्ठलाबरोबर भांडणारा माणूस, विठ्ठल भेटलेला माणूस आणि विठ्ठलाशिवाय जगू शकणारा माणूस, अशा 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 अनेक अवस्थांमधनं तुकाराम गेले. आणि या सगळ्या अवस्थांमध्ये केंद्रस्थानी जर कोण असेल तर तुकाराम स्वतःच होते. कायम स्वतः. आणि भक्तीमध्ये, अध्यात्मामध्ये स्वतः होते केंद्रस्थानी, याचा अर्थ अहंकारी नव्हते. स्वतःच्या अहंकाराशीच भांडण आहे. कायम स्वतःच्या अहंकाराबरोबरचं भांडण पहिल्यांदा आहे. विठोबाबरोबरचं भांडण मध्ये मध्ये आहे. हा अहंकाराचा एवढा काटा फार सुदैवानं नामदेवांच्या आयुष्यात नव्हता. त्यामुळे नामदेवांचा स्वतःच्या अहंकाराबरोबर झगडा झालाय असं फार कमी दिसतं. झालेला आहे तो. नामदेवांचा अहंकार काय आहे? भक्त म्हणूनच अहंकार झाला नामदेवांना, असं नामदेवांनी स्वतः लिहिलं. म्हणजे परत त्यामध्ये सुद्धा नेतृत्व गुण आहे का काय, मला काय काळ असं वाटतं की नामदेव मुद्दामच असं सोंग पांघरतात की मी अहंकारी होतो काही काळ. मग ह्या लहान मुलांनी, कारण नामदेव हे निवृत्तीनाथांपेक्षा ज्येष्ठ बरं का वयानं, तर ह्या सगळ्या मुलांनी आळंदीच्या बरोबर माझा अहंकार उतरवला म्हणून काय अहंकाराची निर्मिती केली का काय असं वाटतं. कारण इतरत्र कुठंही, म्हणजे कुठंही दिसत नाही नामदेवांचा अहंकार. पण मग त्यांनी बहुतेक भक्तीच्या मार्गात आपल्या कुठल्या अनुयायांना प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून, भक्त म्हणूनच मला कसा अहंकार झाला होता अशी काय थाप उठवून दिली का काय कळत नाही. कारण हे नेते लोक काय करतील सांगता येत नाही. कशाचाही त्याग करू शकतात. एवढा अहंकार नसतो की मला एक अहंकार होता आणि त्याचा फुगा ह्या पोरांनी कसा फोडला बघा, असं म्हणून गोष्ट सांगू शकतात. म्हणजे आम्हाला तो अहंकार यायचं कारण नाही असं करू शकतात. अशा ताकदीचे मोठे लोक आहेत सगळे, नामदेवांपासून तुकारामांच्या पर्यंत. पण तुकारामांचा खूप झगडा स्वतःच्या अहंकाराबरोबर फार होता. आणि त्यामुळे तुकाराम हे आम्ही जगद्गुरू म्हणतोय तर कारण प्रापंचिक माणसाचं सगळे भोग तुकारामांनी भोगले. सगळे 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 भोगले. म्हणजे संसारात यशस्वी होणे, दोन संसार करणे, म्हणजे दोन स्त्रिया होत्या, आईवडिलांची जबाबदारी होती, असं घरातल्या सगळ्याच जबाबदाऱ्या तुकारामध्ये कशालाही नाही म्हटलं नाही बरं का. जबाबदाऱ्या नाही म्हणून वनात हिमालयाकडे निघून गेलेला त्यांचा थोरला भाऊ होता सावजी म्हणून, पण तुकाराम नाही. सावजी नंतर सगळा प्रपंच तुकारामांनी सांभाळला. तुकारामांबद्दल हे प्रपंच करतच नव्हते असा जर कोणी प्रवाद उठवला असेल तर तो अतिशय चुकीचा आहे. त्यांना आवड नव्हती व संसाराची, म्हणून त्या अशा माणसाचा जसा व्हायचा तसाच संसार झाला. पण पण दिवसाच्या शेवटी भंडाऱ्यावरनं खाली आले, बायकोच्या शेव्या खाल्ल्या, पोरांचं नैराश्य बघितलं, सगळं बघितलं, परत दुसऱ्या वर्षी भंडाऱ्यावर गेले. असं असं आहे ना. म्हणजे काही टाळलं काही नाही हो, पळून कुठेही गेले नाहीत, लढतच राहिले संसारावर. आणि आपल्याला सुद्धा त्याने तसंच सांगितलं की हे सगळं सोडून, जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे प्रारब्धानं, आपल्या स्वतःच्या निर्णयानं, ते सगळं सोडून कुठेतरी वनांतरी जाण्यात काही मुद्दा नाही. इथे बसूनच विठोबाशी संवाद केला पाहिजे. आहे त्यामध्ये जनारण्यामध्ये बसूनच विठोबाशी संवाद केला पाहिजे. विठोबा तिथंच हासिल केला पाहिजे. असं सगळं हा तुकारामांच्या व्यक्तिमत्वाला अनेक, म्हणजे अनेक, ह्या मी अवस्था सांगितल्या. पैलू म्हणायला गेलं तर चिडखोर तुकाराम आहेत, फार ममतेनं रडणारे दुसऱ्यासाठी तुकाराम आहेत, असे बंडखोर तुकाराम आहेत. असं किती सांगावं. म्हणजे तर तुकाराम हे आमच्या सगळ्या मराठी संस्कृतीच्या आम्ही केंद्रस्थानी त्यांना समजतो. आणि असे असे तुकाराम आहेत कारण ते आम्हाला आमचं प्रतिनिधित्व करतात. ज्ञानेश्वर हे आमचे नायक आहेत पण ते आमचं प्रतिनिधित्व करत नाही. तो शिवाजी महाराज हे आमचे हिरो आहेत. आम्हाला आम्हाला 16व्या वर्षी तोरणं घेता येणार नाही, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिता येणार नाही, असे असे आहेत. हे असे मोठे आहेत ते फार. पण नामदेव तुकाराम ही आमच्यातली आमच्यातली माणसं आहेत. आणि म्हणून ती संस्कृतीची प्रतिनिधी ठरतात. ते असे आउटलायर्स नाही आहेत कुठे, ते मध्ये बसलेले आहेत.
आणि स्वतःचा विकास कसा करायचा ते त्याने करून दाखवलेला आहे. ह्या विकासामध्ये तुकारामांच्या बाबतीत बोलायचं तर सगळा झगडा आहे तो स्वतःच्या अभिमानाशी, अहंकाराशी, खरेपणाशी. मी भक्तीत खरा आहे का, मी व्यवहारात खरा आहे का, मी चारित्र्यात खरा आहे का, असं सारखंच. म्हणून मी असं म्हणतो, अध्यात्मामध्ये तुम्ही केंद्र, स्वतःला केंद्रस्थानी ठेवायला पाहिजे कसं, याचा आदर्श तुकारामांनी दिला. आणि सारखीच आत्मपरीक्षण, एवढं कठोर आत्मपरीक्षण नंतर थोड्याफार प्रमाणात मी महात्मा गांधीच्या बाबतीत बघितलं. पण हा सारखं स्वतःला धारेवर धरणं, यातून तुकारामांचं कवित्व, संतत्व उजळून निघतं. आणि त्या उगीच 400 वर्ष टिकत नाही कविता, ती अशी अशी लिहायला लागते. आता आज आपण एक दोन तीन अभंग अगदी सहज प्रवासात म्हणून आलेले आहेत, मुद्दाम म्हणून ओळखलेले नाही आहेत, पण ते अगदी शेजार शेजारी आले आहेत म्हणून मी ते गोळा करून ठेवले. ते आपण बघतोय. तुकाराम आता स्वतः बद्दलची खंत व्यक्त करतात, विठोबाशी बोलतायत. पण विठोबाशी कायम बोलणं हे तू मला का, मी सगळं संसार जाळून अंगणात बसलोय, तू मला का भेटत नाहीस, हा सारखा नाही आहे. हे ते आहेच, पण सारखं मी असं काय, असा संवाद आहे. तो स्वतःबरोबर जसं करतायत तसे विठोबा बरोबर पण करतात. आता हे आता हा केवळ स्वतःशीच स्वतःचा संवाद आहे. तुकारामांची वृक्षवल्ली आम्हा सोयरी आहे ना, त्याच्या शेवटचा ओळ फार चांगली आहे. आपुलाची वाद आपणासी, असं तुकाराम म्हणतात. ते त्यातलं फार महत्वाची ओळ आहे. आपला वाद आपणाशीच करत राहायला पाहिजे, इतरांशी कोणाची नाही. कोणावर तरी दोष ढकलून दिला, माझ्यातला दोष आहे पण हे ह्याच्या संगतीमुळे झालं, संपलं. ते ते त्याचं त्याचं दोष आहे म्हणायचं. माझं हे असं असं झालं, मी जरा वाईट वाटायला गेलो, ह्यांच्या नादाने गेलो म्हणायचं, माझी वेळच वाईट होती म्हणायचं, माझं प्राक्तनातच ते नव्हतं म्हणायचं. अध्यात्मशास्त्रामध्ये, भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये एक गोष्ट, तुम्ही कुठली संतांच्या मार्गाने जा, योगाच्या मार्गाने जा, ज्ञान मार्गाने, आमचे निसर्गदत्त महाराज वगैरे होते, रमण महर्षी होते, त्यांनी जा, असं सांगितलेलं आहे की आध्यात्मिक इच्छा तुमची जी आहे, म्हणजे मुक्त होण्याची जी इच्छा आहे, ती प्रारब्धाने मिळत नाही. आणि त्या बाबतीत म्हणजे हा बोनस असा आहे परत, हे एक तर ती तुम्हीच चालू करायची आहे आणि ती प्रारब्धानं तुम्हाला मिळते असं म्हणू नका. गुरुकृपा असल्यामुळे यावेळी मला ईश्वर इच्छा झाली असं काही म्हणू नका तुम्ही. ती तुमच्या कधीही तुमच्या हातात आहे. बुद्धी हा जो आम्हाला पैलू दिलेला आहे, त्या बुद्धीचं वैशिष्ट्य, अहंकार, चित्त, हा अहंकार, ते अहंकार, बुद्धी, मन, चित्त, ह्या ज्या चार गोष्टी आहेत त्यातली बुद्धी जी आहे ती निर्णयात्मक बुद्धी आहे. तर कधीही तुम्ही त्या बुद्धीचं बटन दाबू शकता आणि असं म्हणू शकता की आज मी देवाकडे वळलो. मी वळलो म्हणजे देव ताबडतोब प्रसन्न व्हायचा काय संबंध नाही. तिथं मी माझे प्रार्थनानं येणारे भोग जे आहेत, माझ्या कर्तृत्वानं येणारे भोग आहेत, ते भोगायलाच पाहिजे. त्याच्यापासून कुठेही पळवाट कोणीच मागितलेली नाहीये आणि त्यावर कसलाही विजय मिळवण्याचा काही प्रश्न नाही. हे सगळं करत असताना ईश्वराची वाट मी पकडणार, हा जो तुमचा निर्णय होतो, हा निर्णय केवळ प्रारब्धाने वगैरे होत नाही. मात्र ह्यामध्ये तुम्ही जेवढे काही वाटचाल कराल ते पुण्य जमा होतं आणि पुढच्या जन्मी, आता आता हा सगळी आमच्या आमच्या भागवत धर्माची, हिंदू धर्माची श्रद्धा आहे की हा प्रवास हा अनंत जन्मांचा प्रवास आहे, असं आमच्याकडे आम्ही समजतो. याला काय पुरावा आम्हाला देता येत नाही. पण आमची श्रद्धा अशी आहे की त्यातलं जे पुण्य आहे, जे काय ईश्वर प्राप्तीसाठी तुमची धडपड जी आहे, ते बरोबर पुढच्या जन्मी चालू राहतं. पण ऐहिकाचं ज्ञान जेवढं तुम्ही मिळवता, जेवढं काही मिळवता, आपण सगळं एवढ्या कष्टानं मी केमिकल इंजिनिअरिंग शिकलो, काही उपयोग नाही. मी तर उद्या गेलो आणि माझा परत जन्म झाला तर अवकडपासून परत शिकायला लागणार, परत पाढे शिकायला लागणार, परत सगळं करायला लागणार. मागच्या जन्मी पाढे शिकले, ह्या वर्षी काय, मागच्या वर्षी पीडी, मागच्या जन्मी पीडी माझा अर्धवट राहिले, पुढच्या जन्मी पीडीलाच डायरेक्ट प्रवेश, असं काही होणार नाही. काही प्रश्न नाही. परत साहेब तुम्हाला पहिलीत नापास, शिक्षकांनी अपमान करणं, सगळं सगळं होणार व्यवस्थित, एटी किटी जायचं, परत संधी M1 M2 M3 सगळे शत्रू परत तेच. पण ईश्वर प्राप्तीच्या मार्गात मात्र, म्हणजे सर्व मी मी माझं माझं एक मत आहे म्हणून वगैरे असं सांगत नाही, कारण मी पोस्टमनच आहे. पण सगळ्यांचं जे वाचलेलं सांगतो, एक सगळ्यांनी बजावून सांगितलेलं आहे. त्यांचे आपापसात मतभेद असतील. रामानुजांचा मतभेद शंकराचार्यांशी आहे, ज्ञानेश्वरांचा सांगितलं नाही तरी मतभेद शंकराचार्यांच्या बरोबर आहे. हा, आणि त्यांचे त्यांचे खूप मतभेद असतील, योगाचे मतभेद असतील मीमांसकांच्या बरोबर. पण सगळे हे सांगतात की अध्यात्माच्या वाटेवर तुम्ही जी काही प्रगती कराल ती समेटिव्ह आहे, ती क्युम्युलेटिव्ह आहे, असं सांगतात. ते पुढच्या जन्मी ते ते तिथून परत सुरुवात करायची, ते वाया जाणार नाही. एकही प्रयत्न ह्या दिशेचा वाया जाणार नाही. आणि ह्या दिशेनं सुरू झाला नाही प्रयत्न, तर त्यात प्राक्तनाचा सहभाग काही असत नाही. किंवा प्राक्तनामुळे आणि प्रारब्धामुळे अध्यात्म जर जमत नसेल तर मग मग हा सगळी ती अतिशय म्हणजे मग काय होतं, अतिशय आपण क्लोज असा प्रॉब्लेम, हे गुंतागुंतीचा प्रॉब्लेम, सर्क्युलर प्रॉब्लेम डिफाईन केल्यासारखं होतं. आणि त्यातनं त्यातनं वाटत नाही, असं असं होतं. हा हा ही तार्किक चूक आहे, ही केलेली नाही. सर्व संतांनी, सर्व ऋषींनी सगळीकडे सांगितलेलं आहे की हा हा हे हे हे
हे जमा झालेलं पुण्य जे आहे या वाटेवरचं ते चालत राहणार आहे. हा वाया जाणार नाही. ह्या जन्मी परमेश्वर नाही भेटला तरी चालेल, पण पुढच्या जन्मी परत तिथूनच तुमची वाटचाल सुरू होईल, परत रिसेट सिस्टीम होणार नाही आहे, असं आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनातलं सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळं ते पुरं व्हायचं असेल तर आत्मपरीक्षण आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मला कोणीतरी म्हणलं की मला देव दिसला की, तर त्याला काही अर्थ नाही. इथे देव सर्टिफिकेशन एक्झामिनेशन काही नाही, अमुक यांना परमेश्वर प्राप्ती झाली असं कुठल्या तरी बोर्डानं लिहून दिलं की झाला आनंद, मला मुक्तीचं सर्टिफिकेट नाही आहे. मुक्तीचं प्रमाणपत्र कोणी देऊ शकत नाही. भले शंकराचार्य काय तुकोबा आले तरी तुम्हाला देऊ शकत नाही. तुमची मुक्ती तुमच्याकडेच आहे. ते कोणताही आचार्य, कोणताही देव सुद्धा मुक्ती लिहून देऊ शकत नाही. ते तुम्हालाच अनुभवायची गोष्ट आहे. तर हे तुकारामांना आपल्या स्वतःच्या प्रवासात फार आधी कळलं, आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला धारेवर धरण्याचा जो कार्यक्रम केला, त्याला तोड नाही, आपल्या इतिहासामध्ये तोड नाही. अशा पद्धतीचं ते जगणं आहे तुकारामांचं. त्यातले मी अभंग वाचतोय आज. तुकाराम स्वतःबद्दल काय म्हणतात बघा. बळे बाह्यात कारे संपा दिले सोंग. सोंग आहे हो. हे सगळं मी भक्ती दाखवतोय बाहेर, विठ्ठला, सगळं सोंग आहे. स्वतःला सोंग म्हणून घेत आहे तुकाराम. बळे, बळे म्हणजे उगीच आणलेलं, आव आणलेला भक्ती आहे माझी, खरी नाही भक्ती. बळे बाह्यात कारे, बाहेरून आणली भक्ती. सगळा टिळा लावला, टोपा तसा आहे, बरोबर भजनांचं सगळं करतोय, व्यवस्थित आहे सगळं, कीर्तन बिर्तन सगळं एकदम, कोणाला शंकाच यायचं कारण नाही, असं आयुष्य म्हणले बाहेरचं बाहेरचं. बळे बाह्यात कारे संपा दिले सोंग. बाहेरून घेतलेलं सोंग आहे हे, त्यामुळे बाहेर कोणाला कळायचाच मार्ग नाही. मलाच आत कळलं पाहिजे हे सोंग आहे ते, आणि ते कळतंय आणि ते डाचतंय, असं तुकाराम म्हणतात. बळे बाह्यात कारे संपा दिले सोंग, नाही झाला त्याग अंतरीचा. आतून जो त्याग व्हायला पाहिजे तो काहीही झालेला नाही. या जगाकडून त्या सगळ्या अपेक्षा, मान अपमान, सगळं तसंच आहे, आसक्ती सगळी तशीच आहे. पण बाहेरून मात्र सोंग जमलंय बरं का करायला मला आता, आणि ह्याचा त्रास होतोय. आपण बाहेर कसे दिसतो लोकांना आणि आपण आत कसे स्वतःला दिसतो, ह्यामधल्या विसंगतीनं तुकाराम हैराण झालेले आहेत. असं कोण करतो आत्मपरीक्षण? कोणी करत. ऐसे येते नित्य माझ्या अनुभवा. आणि हे एक वेळचं दोन वेळचं नाही, नित्य अनुभव झालेला आहे. बाहेर भक्ती प्रचंड, लोक भक्त व्हायला लागले माझं सगळं बघून, आणि मी मात्र आत भक्त नाही. मी मात्र आत वैराग्य नाही. मला मात्र आत विठ्ठलाबद्दल प्रेम नाही. लोक माझं बघून विठ्ठलाकडे जायला लागले आणि ते मोठे मोठे भक्त व्हायला लागले, त्यांची कीर्ती वाढायला लागली. माझ्या मात्र आत काही लवलेश नाही. हे कसं काय चाललंय? ऐसे येते नित्य माझ्या अनुभवा, मनासी हा ठावा समाचार. आपण असं म्हणतो ना बोलीमध्ये, की स्वतःची तरी लाज वाटली पाहिजे हो, जनाची नाही, मनाची तरी वाटायला पाहिजे. मनाची लादेचा हा आविष्कार आहे. जनाचं वाटायचा काही संबंधच नाही आहे, पण मनाची आहे. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरूनी सकळ हे. काहीही नाही म्हणले. मला म्हणजे हा इतका इतकं हे सखोल असं चिंतन आहे. जागृतीमध्ये आपल्या आपल्या कसं आहे, आपल्या अवस्थांच्या चार अवस्था सांगितलेल्या आहेत. एक जागृत अवस्था आहे जी आपली आत्ताची आहे. आपण निद्रेमध्ये जातो तेव्हा स्वप्नाची अवस्था असते. एक जागृत अवस्था असते, एक स्वप्न अवस्था असते, एक निद्रेची अवस्था असते, आणि मग पुढची एक तुर्यावस्था म्हणून एक असते. अशा चार अवस्थांमधनं आपण आपण जातो, आपण आस्थानात जातो. तर निद्रेमध्ये स्वप्न पडत नाही, आणि तुरियेमध्ये सगळा साक्षीभाव असतो. असं 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 सांगणं, आपल्या चार चार अवस्था आहेत. त्यांनी जागृती आणि निद्रेमध्ये स्वप्नावस्था ह्यातला फरक केलाय. स्वप्न पडायच्या वेळी मात्र माझं जे जागृत मन असतं ते निद्रिस्त झालेलं असल्यामुळे माझ्या आतल्या आकांक्षा ज्या आहेत की ज्या मी दडपून बाहेर सोंग आणलेला आहे. पार फ्रॉइड आणि यंगनी नंतर जे सांगितलं ते तुकाराम सांगताय तिथे आत्ता. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी. जागृतीमध्ये भक्ती खूप आहे, स्वप्नामध्ये आसक्ती जागी होते, आसक्तीचा राक्षस जागा होतो, आणि स्वप्नातून जागो झालं की माझं मला वाईट वाटतं काय, म्हणजे आपलं खरं रूप मला कळलं. अशी स्वप्न पडतायत काय? स्वप्न विठोबाची पडत नाही आहेत. हां, स्वप्न लक्ष्मीचीच पडतायत. हा, हे असं का बरं होतंय? मग वरचा त्याग सगळं काय, शंका सुद्धा येत नव्हती स्वतःची, स्वप्न मात्र बघा काय आहे ते. तर जागृती आणि स्वप्नामधला सुद्धा फरक संपून जातो, तेव्हा कळायला लागतं की आपण आता मुक्तीच्या जवळ आलो. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरूनी सकळ हे. ते सगळं जागेपणीचं आहे ना, विसरतो. काय स्वतःची टीका केली आहे बघा. एवढ्या प्रामाणिकपणानं बोलणारा कोण आहे दाखवा. एवढ्या प्रामाणिकपणानं जो बोलतो तोच गुरु म्हणून घ्यावा, सत्संग म्हणून घ्यावा. स्वतःचा जो टेंभा मिरवतो तो महाशिवरात्रीला असू दे नाही तर महाएकादशीला असू दे, अजिबात त्यांच्या नादाला लागू नये. जे स्वतःची परीक्षा करतात, स्वतःला धारेवर धरतात, स्वतःला शिक्षा करतात, तेच खरे गुरु, तेच खरे संत. बाकीचे संत नाहीत, त्यांच्या मार्गाला लागू नये असं मला स्वतःला वाटतं.
आणि मी तुकारामांकडनं हे शिकलेलो आहे. त्यामुळे मला कोणाचंही पावशेरच वाटत नाही, हे हे संत असं वाटतो, आणि मी त्यांच्याकडेच परत परत जातो आणि शिकून घेतो. जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी, जातो विसरूनी सकळ हे, प्रपंचा बाहेरी नाही आले चित्त. कशी कबुली देत आहेत तुकाराम. प्रपंचाच्या बाहेर मी आलोच नाही. सगळ्यांना वाटतं मी महान भक्त झालो. संसारावर तर काय मी काय जणू दगडच ठेवला, कारण बायको माझ्या नावानं ओरडते, पोरं माझ्या नावानं ओरडतात. सगळ्यांना वाटतं बघा संसाराकडे ह्यानं पाठ फिरवले. नाही रे विठोबा, संसार प्रपंचा बाहेरी नाही आले चित्त, केले करी नित्य व्यवसाय. तेच सगळे उद्योग मी करतोय, ज्याची मी निंदा करतो जनामध्ये, ते सगळं मी करतोय परमेश्वरा. सगळं मी तसाच आहे, काही बदल नाही. तुकाराम स्वतःला काय म्हणतात, तुका म्हणे मज भोरप्याची वरी. अरे बहुरूपी असतो तो परवडला, अशी माझी सोंग झाली आहेत विठोबा. बहुरूप्याची स्वतःला हे हे एक सोंग आहे, हे भक्ताचं सोंग आहे, ते सांसारिकाचं सोंग आहे, अशी एकापेक्षाही जास्त आहे. आणि भक्तीचं वड सोंग आहे, सगळी सोंगच आहेत माझ्याकडे, काय खरेपणाच उरला नाही. तुका म्हणे मज भोरप्याची परी, झाले सोंग वरी आत तैसे. आत आणि बाहेर मिळून बघितलं ना, तर सोंगच झालेलं आहे. काही खरेपणाच माझ्या वाट्याला आलेला नाही, खरेपणा उरलाच नाही. अवघा मी एक खोटा आहे असा उरलेलो आहे. असं आहे बाकी काही नाही यात. तुम्हाला उपदेश नाही, विठ्ठलाला आळवणी नाही, काहीही नाही. फक्त स्वतः स्वतः आणि स्वतःच लिहिलंय. असं चित्त शुद्ध होतं. सारखं त्याला बघायला लागतं आत डोकं आपलं काय चाललंय, स्वतःला धारेवर धरायला लागतं. ते कसं, ते तुकारामांच्याकडनं शिकायचं. दुसरा एक अभंग याच अर्थात आपण बघूया. म्हणावी तो दास ते नाही करणी. दास म्हणवायचं, विठोबाचं दास आहे म्हणायचं, संतांचं दास आहे म्हणायचं, पायाखालची धूळ आहे म्हणायचं, मी पायीकच आहे म्हणायचं, सगळं झालं म्हणून. म्हणावी तो दास ते नाही करणे. बोलायचं धंदे तो, आम्ही सगळं म्हणतो दास, काही दासबीस काही नाही, सगळा आसक्ती तशीच आहे. म्हणावी तो दास ते नाही करणी, आत वरी दोन्ही भिन्न भाव. माझा भाव भिन्न आहे. बाहेर तेवढं दास, आज सगळा मालकच आहे, सगळ्या आसक्तीचा स्वामी आहे, काही अहंकार गेलेला नाही. याची अपेक्षा आहे, त्याची अपेक्षा आहे, सगळ्याची अपेक्षाच आहे. विठ्ठल हे काय दोन मध्ये तुटल्यासारखं झालंय, माझ्या दोन अस्मितांमध्ये तुटलं. हे बाहेरचं एक भक्ताची भानगड आहे, आणि आत मात्र पूर्ण आसक्तीचं आहे. त्याच्यापेक्षा नुसती आसक्ती परवडली. कारण नुसती भक्ती तर अजून वाटायला झालेली नाही, असं काय कळ म्हणतात. पण काय आहे, ह्या वाट्यावर पाऊल टाकलं की परत फिरले नाही. आता आता हे जे आहे, याला डार्क नाईट ऑफ सोल असं म्हणतात. त्यात आत्म्याची ही अशी काही निरंतर वाटेल असं चालणारी रात्र आहे, आणि या रात्रीच्या शेवटी मात्र प्रकाश आहे. आणि ह्यात एकदा पाऊल टाकलं तुम्ही की मागं फिरलं नाही. आता तुम्हाला केवळ सांसारिक म्हणून जगणं पण अशक्य आहे. म्हणून तो त्रास आहे. गातो नाचतो ते दाखवितो जना. तुझं नाव घेतो, भजन म्हणतो, कीर्तन म्हणतो, नाचतोय काय, वेडा झाला म्हणतात तुकाराम, असा नाचतो मी. पण ते जनांना दाखवायसाठी आहे परमेश्वर, आत काय नाही. गातो नाचतो ते दाखवितो जना, प्रेमा नारायणा नाही अंगी. नारायणा अंगी प्रेम नाही रे. प्रेम 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 दाखवतो, अंगी प्रेम नाही. प्रत्यक्षात अंगात काही प्रेम नाही. हे दाखवायच्याच गोष्टी झाल्यात. माझं सगळं तुझं जे प्रेम मी बाहेर मिरवतोय ना, आणि सगळ्यांना खरं वाटतंय, ते दंभ आहे, सगळं खोटारडे पण आहे. आतमध्ये कसा आहे मी, माझं मला माहित आहे. पाविजे ते वर्म न कळेची काही. तसे तुझं सिक्रेट आहे ना, ते अभिमान जाळून टाकण्यात आहे परमेश्वर. आणि मला मात्र अभिमान तेवढा जाळता येत नाही. मी उलट अभिमानच भक्तीमध्ये लावलाय, आणि असा महान भक्त म्हणून प्रसिद्धीला आलेला आहे. परमेश्वरा काय सांगावं, अशी कीर्ती तुझी झाली नसेल एवढी माझी आता कीर्ती व्हायला लागलेली आहे. असं झालेलं आहे. पाविजे ते वर्म न कळेची काही. ते सिक्रेट आहे जे बरोबर, की ज्यांना अभिमान गळून पडतो, आणि माणूस फक्त खराच दास होऊन देहामध्ये राहून देहाबरोबर पडून निघून जातो, त्याला कसलीही आसक्ती राहत नाही. हे जे खरं वर्म आहे ना, नेमकं तेच निसटायला लागले. नुसतंच तुझं भजन म्हणतोय, आवाज चांगला आहे, कविता फार चांगल्या करायला लागलोय, लोकांना रिझवायला लागलोय, हजारो लाखो लोक आता यायला लागलेत मला बघायला, आणि मग मी वारीत काय जातोय आणि काय सांगावं आता, माझं माझं वैभव काय सांगावं. काही उपयोग नाही हो. पाहावी जे ते वर्म न कळेची काही, बुडलो या डोही दंभाची. दंभाच्या डोहात मी बुडायला लागलो, मरायला लागलो परमेश्वरा. माझा हा दंभ मला आता असह्य झाला. आणि म्हणून मग काही अभंग येतात की आता काय करू मी, त्या करवतीवर तलवारीवर कापून घेऊ काय स्वतःला. आणि त्यांना माहिती आहे तलवारीवर कापून घेऊन काही होत नाही. भांडवल काळे हातोहाती नेले. काळाने सगळा हे वय, परमेश्वराने देह दिला तो सगळा त्याला समजून घ्यायसाठी दिला. त्याने एवढे जीव जन्माला कशाला घातलेत.
तो म्हणतो की ते परमेश्वराला स्वतःलाच अनुभव घ्यायचा आहे विश्वाचा, एक होऊन, म्हणून हे विश्व निर्माण झालंय. असं आमच्या संतांची थेरी, फार कधीतरी एकदा वेगळं बोलूया, फार वेगळी थेरी आहे, शंकराचार्यांशी विरोध करणारी ही संतांची थेरी आहे. आणि ही ज्ञानदेवांनी याची सुरुवात करून दिली आहे. भांडवल काळे हातोहाती नेले, महापया लागले आयुष्याशी. आयुष्य हे देह भांडवल घेऊन म्हणून आलो, आणि ते फक्त आसक्तीत वाया घालवणं तेवढं चाललेलं आहे. सगळं वाया 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 आहे, म्हणजे काहीही उपयोग नाही. जगायला येऊन मी अभिमानच सोडला नाही. तो भक्तीच्या नावाखाली, वैराग्याच्या नावाखाली, संतत्वाच्या नावाखाली वाढवतच निघायला लागलोय मी. तुका म्हणे वाया गेलो ऐसा दिसे. वाया गेलो. परमेश्वराला सरळ म्हणतात, वाया गेलो ऐसा दिसे, होईल या हासे लौकिकाचे. सगळा लौकिक जो झालाय, हा लौकिक हास्यास्पद ठरण्याची भीती निर्माण झालेली आहे आता, असं तुकाराम स्वतःबद्दल म्हणतात. हा. एक आपण तुकारामाचा आता थोडा पॉझिटिव्ह म्हणजे स्वतःवर टीका करून सोडून काय करावं मग ह्यातनं, तर ह्याला तुकाराम उत्तर देतात. त्या उत्तरापेक्षा आपण थांबूया. एक अभंग फार समजावून सांगायला लागणारच नाही आहे, त्यामुळे अक्षरशः 2 मिनिटात होईल. काय विरक्ती कळे आम्हा. आता हे आसक्तीतनं हे सुटायसाठी म्हणून मी विरक्त झालो, कुठेतरी रानात जाऊन बसलो, आम्हाला काय करणार आहे. काय विरक्ती कळे आम्हा, जाणो एका नामा विठोबाच्या. परमेश्वरा, तुझं नामच मला पतित पावन करेल. आता हे सगळे माझ्या अहंकारातनच प्रश्न निर्माण झाले आहेत. मी अहंकारी का, हा प्रश्न सुद्धा अहंकारातच आहे. तू तू अहंकारी आहेस तर घे नाम, तू सगळ्यांना सांगतोस तेच तू कर. तुकाराम म्हणतात, तुझ्या नामापाशी मी परत येतो परमेश्वरा. काय विरक्ती कळे आम्हा, काय विरक्ती वगैरे जमणार नाही. जाणो एका नामा विठोबाच्या, नाचो सुखे वैष्णव मेळी. परत मगाशी आपल्या स्वतःच्या नाचण्यावर टीका केली, आणि आता परत काय, परत नाचण्याकडेच निघालेत. पण ह्यावेळी काय म्हणतायत ते, तुझ्या नामानं नाचतो आता फक्त. माझा अहंकार आता राहू दे बाजूला, तुझं नाम घेतो आणि नाचतो. त्यातच सगळं औषध आहे, त्यातच सगळा उपाय आहे. नाचो सुखे वैष्णव मेळी, टाळ घोळी आनंदे. वैष्णव मेळी म्हणलाय, म्हणजे मी एकटा करत बसतो काहीतरी माझ्यावर उपाय, असं नाही. वैष्णवांच्या मेळ्यात जाऊन नाचतो त्यांच्यातला एक होऊन. आणि त्यांची खरी भक्ती जी आहे, जी माझ्यातल्या खोट्या भक्तीनं चालू केली असेल, पण ते खऱ्या पदावर असतील, पथावर असतील, त्याच्यातून मलाच शहाणपण परत मिळेल. परमेश्वरा, ते करतो. शांती क्षमा दया मी काय जाणे. मला कुठली आली आहे शांती, कुठली आली आहे क्षमा, कुठली आली आहे दया, सगळे शब्दच आहेत. पण आता ते मला जमत नाही, ह्याच्याही मी मागायला लागत नाही. मी काय जाणे, गोविंद कीर्तने वाचून या. गोविंदा, तुझं कीर्तन करतो परत एकदा. माझं कीर्तन खरं असो नाही तर खोटं असू दे, पण तुझ्या कीर्तनामध्ये लागतो. आता मी फार जजमेंट करत नाही. परमेश्वरा, तुझ्या नामाची मला आता परत एकदा ओढ लागली आहे. हा सगळा पश्चाताप झाल्यानंतर तो परत नामाकडेच जात आहे तुकाराम. कासया उदास असो देहावरी. आता ह्या देहामध्ये मी दंभानं अडकलोय. ह्या देहावर उदासून काय करवती, काय काय देहाचा नाश करून घेऊ का काय मी. आत्महत्या हे सगळ्यात मोठं पातक मानलेलं आहे सगळ्या संतांनी. तुकारामांनी तर चांडाळाची पोरं असं म्हणलेलं आहे. जर तुम्ही तुम्ही जर आत्महत्या करत असाल तर, तुकारामांच्या 13व्या वंशजांनी एका अतिशय लहान वयात 35व्या वर्षी परवा आत्महत्या केली. देहूला आपण त्याच्यावर बोलायला नको. पण त्यावेळी तुकारामांच्या आत्महत्येवरचे विचार फार प्रकाशात आले परत एकदा. कासया उदास असो देहावरी, अमृत सागरी बुडून या. तुझ्या नामाच्या अमृत सागरात बुडून जातो परमेश्वरा. उगाच आता हा देह काय, अहंकार काय, फार तहतयाट करत नाही, परत तुझ्या नामाकडेच येतो. कासया एकांत सेवू तया वना. त्या वनामध्ये जाऊन कुठे एकांत करू, आनंद तो जना माझे असे. बघा बरं काय म्हणले तुकारामांनी. वनामध्ये जाऊन एकांताचा आमच्यासाठी नाही म्हणले, तो आमचा मार्गच नाही. आणि मी स्वतःवर रुसून, परमेश्वरावर रुसून कुठेतरी वनात नाही जाणार, परत नाम घेणार. आणि नाम घेणाऱ्या जनांमध्ये मी मिसळणार आहे. माझा जन्मच जनांसाठी आहे. कासया एकांत सेवो तया वना, आनंद तो जना माझी असे. जनतेत जाणार आहे, मिसळणार आहेत. ते सगळे वैष्णव आहेत, वैष्णवांच्या मध्ये एक होऊन मी नाव घेणार आहे. तुका म्हणे आम्हा ऐसा भरवसा. काय भरवसा आलाय बघा. तसं नाम सगळ्यांच्या मध्ये घेतलं, वारीचं महत्व त्यासाठी आहे. तुमचा अहंकार गळून पडला पाहिजे अशी व्यवस्था इतरांच्या सिस्टीममध्ये असते, म्हणून त्यांच्यातलं एक व्हा आणि जनांबरोबर नाम घ्या असं सांगतात. तर ते आम्ही घेतो. तुका म्हणे आम्हा ऐसा भरवसा. एवढा भरोसा आहे विठ्ठला तुझ्या नावावर. विठ्ठल सरसा चालत असे. सरसा म्हणजे जोडीनं. आम्ही नाम घेतलं एकदा की आमच्याबरोबर तू येशीलच, आणि हा सगळा प्रवास सुकर होईल, आणि अहंकार नक्की गळून पडेल, अशी त्यांना आशा वाटते. आणि म्हणून नामाकडे परत येतात. पण पश्चाताप, नामातला दंभ जाणवतो, परत पश्चाताप, परत नाम, असा हा तुकारामांचा प्रवास आहे. तर बघत राहूया आपण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.